नमस्कार बघतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर दरवाजा उघडताच घरातील स्त्रियांनी असे काय करावे, असे कोणते काम करावे ज्याने की जीवनामध्ये कोणती परेशानीच येता कामा नये, कोणती आर्थिक तंगीच राहता कामा नये. तर हा बघतो, काही अशी कामे असतात जी की सकाळी झोपून उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडताच तुम्ही काही अशी कामे करा. त्यांना केल्याने तुम्हाला तरक्की प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. जसे की बघतो, हे तुम्हाला ऐकून थोडे अजब वाटत असेल, पण हे सत्य आहे. बघतो, तुमच्या घरामध्ये जो मुख्य दरवाजा असतो त्याचे खूपच महत्त्व आहे. जसे की आपले वास्तुशास्त्रही सांगतात की बाकी पूर्ण घराचे दरवाजे भले कसे असो, पण घराचा मुख्य दरवाजा बाकीच्या दरवाजांपेक्षा सर्वात मोठा आणि 2 पाकळ्यांच्या समान भागांचा असला पाहिजे. म्हणजेच की सिंगल दरवाजा असता कामा नये, नाहीतर सर्वात मोठा वास्तुदोष लागतो. आणि तसेच नेहमीच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला तापचूप ठेवले पाहिजे, कारण की घरामध्ये जेथे मुख्य दरवाजा असतो येथूनच तर श्री लक्ष्मी येणार ना. वास्तुशास्त्राच्या अनुसार घराचा मुख्य दरवाजा योग्य स्थितीमध्ये योग्य दिशेमध्ये असला पाहिजे, तो की तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धीला घेऊन येतो. तर फक्त तुम्ही भले कसेही घर बनविले असेल, कसाही दरवाजा असो, पण यामध्येच ॲडजस्ट करायचे असते, कारण की घर तर आपण एकदाच बांधतो, वारंवार तर बांधू शकत नसतो. तर चला मग मी आपणास हे सांगतो की घरातील स्त्रियांनी दरवाजा खोलताच असे काय काम करावे जेणे की जीवनामध्ये परेशानी कमी आणि सुख व समृद्धी जास्तीत जास्त येईल. तर बघतो, घराच्या स्त्रियांनी सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही चौकटीत थोडे थोडे पाण्याचे थेंब अवश्य शिंपडावे. आणि हे जर गंगाजल असेल तर अत्युत्तम राहील, नाहीतर तुम्ही घरातील पूजेच्या तांब्यात रात्रीच या पाण्याला भरून ठेवा, जेणे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही दरवाजाच्या दोन्ही चौकटीत उंबरठ्यावर यास थोडे थोडे शिंपडावे. तर याने बघतो, घराची पवित्रता बनून राहते आणि सुख समृद्धीही येत राहते. बघतो, आता दुसरी गोष्ट, शनिवार आणि रविवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसे तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर झाडू तर मारतच असाल, तेथे पाण्यानेही साफही करत असाल, असे प्रत्येकजण करत असेल. पण काय तुम्हाला माहीत आहे की शनिवार आणि रविवारच्या दिवशी झाडू मारण्यापूर्वी 2 बादली पाणी टाका, किंवा 2 मगही भरून पाणी टाकले तरी चालेल, आणि मगच झाडू मारावी. म्हणजेच की झाडू आधी मारायची नाही, पहिले पाणी टाकावे आणि मग झाडूने साफ करून घ्यावे. फक्त ध्यानात ठेवा की शनिवार आणि रविवारच्या दिवशी हा उपाय जरूर करा. तुम्ही इच्छिता तर नियमितपणे दररोज करू शकता, कारण की असे बोलले जाते, आपल्या शास्त्रांमध्ये असे वर्णित केलेले आहे की जर कोणीही व्यक्तीने तुमच्यावर कोणती जादूटोणा टोटका केलेला असेल तर तो तसाच त्याच्यापाशी परत माघारी निघून जाईल आणि श्रीलक्ष्मी तुमच्या घरात निवास करत राहील. दुसरे बघतो, तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर पिवळा, लाल, मरून या कलरचा पेंट करू शकता, किंवा मग कोणती पेंटिंग लावू शकता. पण लक्षात ठेवा, हे अगदी समजून विचार करूनच करा, कोणत्याही वास्तू व्यक्तीपासून चांगलासा सल्ला घेऊन. आता बघतो पुढे, तुम्ही तुमच्या घरामध्ये लादीपोछा तर करतच असाल, तर हा जो घरामध्ये लादीपोछा करता, फक्त गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवसांमध्ये मीठ मिसळून घेतलेल्या पाण्याने लादीपोछा जरूर करावा. आणि हे लक्षात ठेवा की गुरुवारच्या दिवशी लादीपोछा करायचा नाही. आणि तसेच जर तुम्ही या मीठ मिसळलेल्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर हळदीला टाकता तर तुमचा गुरुही मजबूत होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अगदी सहजतेने येईल. बघतो, तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर सोमवारच्या दिवशी आंब्याच्या पानांचा वंदनवार लावावा. आता येथे वंदनवार म्हणजे बघतो, आंब्याच्या पानांच्या देठांना धाग्याद्वारे बांधून त्यांचे तोरण बनवून या तोरणाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधा आणि प्रत्येक सोमवारी या तोरणास बदला. बघतो, असे केल्याने तुमच्या त्या घरामध्ये जेथे तुम्ही राहत आहात कधीही तब्येती संबंधित कोणतीच समस्या होणार नाही. आणि जर तुम्ही धनसमृद्धी इच्छिता तर गुरुवारच्या दिवशी ठीक अशाच प्रकारे अशोकच्या पानांचा वंदनवार लावा, म्हणजेच तोरण बनवून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावा. अशोकाच्या पानांचे गुरुवारच्या दिवशी घराला तोरण बांधल्याने तुम्हाला कधीही धनाची कमतरता राहणार नाही. आणि सोमवारच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण लावल्याने कधीही तब्येती संबंधित समस्या तुमच्या घरात भासणार नाही व येणारही नाही. तुम्ही इच्छिता तर आठवड्यातून 2दा अशी तोरणे बांधू शकता आणि याच पद्धतीने बदलतही राहू शकता. हेही अतिउत्तमच राहील. बघतो, आता दुसरी गोष्ट ही की श्री गणरायाचा फोटो घराच्या मुख्य दरवाजावर अवश्य लावावा. पण हा लावायचा कसा, तर हा बाहेरच्या बाजूने गणपती लावू नका, कारण की श्री गणरायाच्या पाठीमागे दारिद्र्याचा वास असतो.
आणि ही दरिद्रता तुमच्या घराच्या आतमध्ये येते तर खूपच मोठी परेशानी होईल. त्यासाठी जेव्हा आपण लावाल तर याच घराच्या आतून दरवाजाच्या ठीक वरच्या बाजूस श्री गणरायाचा छोटासा फोटो अथवा छोटीशी रेडीमेड गणरायाची स्टाईल लावा. जसे की गणरायाची पाठ बाहेरच्या बाजूस राहील व मुख घराच्या दिशेने राहील. आता बघतो आपल्यापैकी बरीचशी लोक करतात काय की घराच्या मुख्य दरवाजावर स्टाईल्स लावतात, जसे की श्री गणपतीची, लक्ष्मीची आणि त्यांची पाठ घराच्या आतल्या बाजूस होते. तर असे तुम्ही करू नका. जर असे असेल तर मग हे चुकीचे असेल. यासाठी आतल्या बाजूने श्री गणरायाचा अथवा लक्ष्मीचा एक फोटो अवश्य लावा. अजून एक बघतो, जरा ध्यान देऊन ऐका. जर तुम्हाला बाहेरून फोटो लावायचा असेल तर पंचमुख श्री मारुतीरायाचा फोटो अथवा टाईल्स तुम्ही मुख्य दरवाजात घराच्या बाहेरून लावू शकता. फक्त याने होते काय की जर तुमच्यावर कोणी काही क्रिया करणे, जादूटोणा केला असेल किंवा मग घराला व तुम्हाला कोणाची नजरदोष दृष्ट लागले असेल आणि जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर श्री पंचमुखी मारुतीरायाची मूर्ती अथवा फोटो असेल तर अशी काळी क्रिया करणे अथवा कोणतीही वाईट बाधा, नकारात्मक शक्ती, नजरदोष दृष्ट तुमच्या घरावर व तुमच्यावरही काहीच परिणाम करू शकणार नाही. तुम्ही नेहमीच व कायम सुरक्षित राहाल. तुम्हाला पंचमुखी श्री मारुतीरायाचे संरक्षण कवच कायम तुमच्या सोबत राहील. तर बघतो जर तुम्ही असे करा तर हे तुमच्या घर, कुटुंब, परिवारासाठी व तुमच्यासाठी अतिउत्तम राहील. तसेच बघतो आपल्या पूर्ण घरामध्ये जेथे जेथे तुमच्या मनात येईल तसे कुठेही देवी देवतांचे फोटो टांगून ठेवू नका. तर तुम्ही घरामध्ये उत्तर पूर्व कोणामध्ये एक पूजास्थान बनवा. तेथेच देवी देवतांचा निवास राहू देत. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये बिना मतलबच्या कोणत्या पेंटिंग्सही टांगू नका. जसे की कोणता हिंसक प्राणी, कोणते समुद्रात बुडणारे जहाज असेल, ताजमहल असेल, नटराज असेल, तर अशा प्रकारच्या पेंटिंग्स अथवा फोटो, पिक्चर तुमच्या घरामध्ये कधी टांगून ठेवू नका. आणि तसेच बघतो जरा याकडे ध्यान द्या की कधी वाहत्या धबधब्याचा अथवा नदी नाल्याचा फोटोही लावू नका. नाहीतर तुमचा पैसाही या वाहत्या धबधब्याप्रमाणे तुमच्या घरातून बाहेर जात राहील. हे तर झालं. आता मी तुम्हाला पुढील माहिती सांगतोय. या माहितीला तुमचा किमती वेळ देऊन अगदी ध्यान देऊन ऐका. तर पुढे बघतो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस स्वस्तिक अवश्य बनवा. हे स्वस्तिक बघतो जास्त मोठे काढायचे नाही, थोडी छोटीच राहू देत, पण हे खूपच सुंदर व गोड असावे. आणि यास कसे काढायचे आहे तर यास मोहरीच्या तेलानेही बनवू शकता किंवा मग तुपामध्येही बनवू शकता. आणि असे स्वस्तिक अवश्य बनवा. या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूस 2 उभ्या रेषा जरूर काढाव्यात. बघतो ध्यान देऊन ऐका. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूस अशा या 2 उभ्या रेषा अवश्य काढा. या लक्ष्मीला बांधतात. जर तुम्ही नुसते स्वस्तिक काढून सोडता, बाजूस उभ्या रेषा न काढता, तर मग श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार नाही. या गोष्टीला ध्यानात घेऊन गाठीशी बांधून ठेवा. तसेच बघतो मुख्य दरवाजाच्या चौकडीला एक वरच्या बाजूस अगदी एकदम मध्यभागी हळद आणि तांदूळ, हे तांदूळ जे अक्षदा असतात यांना 1 तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि मग यांची वाटून बारीक पेस्ट बनवा. त्यात हळद पावडर मिसळा आणि याच घन असलेल्या पेस्टने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अगदी ठीक मध्यस्थानी ओम लिहा. तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. या गोष्टीला नेहमी ध्यानात ठेवा. आणि तुमच्या घराच्या बाजूस जवळ जर कुठे छोटीशी जागा असेल तर तिथे तुळशीचे रोप अथवा कुंडी अवश्य लावा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये रोग आजारपणही होणार नाही आणि जी पण खुशी, समृद्धी येईल तीही भरभरून येत राहील. तसेच तुमच्या घराच्या मेन गेटला नेहमी साफसुथरे ठेवा. जर तुमच्या घराच्या बाउंड्री वॉलच्या बाजूस जर थोडीशी जागा असेल तर आक या रोपाला जरूर लावा. शत्रू तुम्हाला कधी त्रास देणार नाही. फक्त शमीचे रोप कधी घराच्या आत ठेवू नका. जर लावायचे असेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूस लावा. या गोष्टीचे ध्यान ठेवा आणि नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावत राहा. तुमच्या घरामध्ये मनी प्लांट लावा आणि मनी प्लांट दक्षिण दिशेस लावावे. याने तुमच्या घरात धनाची बरकत होते. आणि यास फक्त डायरेक्ट जमिनीमध्ये लावू नये, हे शुभ असत नाही. तर यास कुंडीमध्ये अथवा गमल्यामध्ये लावावे. आणि या मनी प्लांटला कधी कोणत्या झाडाची सहाय्यता घेण्यास देऊ नका. अगदी जसेच कोणत्या दुसऱ्या रोपावर अथवा झाडावर हे मनी प्लांट चढते तेव्हा त्याची पाने मोठी होत जाते आणि मोठ्या पानवाले मनी प्लांट हे तुम्हाला दोष देणारे बनते. तर या गोष्टीपासून वाचून राहा. छोट्या पानांचे मनी प्लांट कायम शुभ असते. बघतो मी तुम्हाला सांगितले होते की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आतून श्री गणरायाची मूर्ती लावण्यास. तर येथे एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती ही की ही जी मूर्ती अथवा फोटो तुम्ही लावाल तर तेथे 3 मोरपंख त्या फोटोच्या वर मध्यभागी जरूर लावा. तर हे तुमच्या पूर्ण घराच्या वास्तुदोषाला समाप्त करण्यासाठी पुरेसे असते. तुमच्या डायनिंग एरियामध्येही
एका मोरपंखास अवश्य स्थान द्यावे, जेणे की कोणाची वाईट नजर तुमच्यावर पडणार ना आणि तुमच्यावर आयुष्यभर सुख समृद्धी व खुशींचा वर्षाव होत राहील. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.